हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना। काय आज सकाळपासून काय व्हिडिओ नाही टाकला भावा बहिणींनो। कालच्या वाणी झालं, काल बी कसा संध्याकाळीच व्हिडिओ टाकलं तसं आज बी काय सकाळपासून व्हिडिओ नाही। काल दिवसभर झोपली होती पण आज काय झोपली नाही बर का। आज आहे ना माझं काम चालू होतं त्याच्यामुळं काय व्हिडिओ नाही टाकलं, तर म्हणलं चला आता व्हिडिओ टाकावा। भाऊ बहीण वाट बघत असतेली, परत उशीर होतो व आता जम्पराचं काम चाललं होतं माझं। ठीक आहे, आता अपूर्वाचं चाललंय। आज नाताळ आहे त्याच्यामुळं ख्रिसमस नाताळ असल्यामुळं पुरीला सुट्टी आहे, तर सगळ्या भावा बहिणींना नाताळाच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पुनमताईच्या पूर्ण फॅमिली कडून। परत माणसाला शुभेच्छा दिल्या नाही, माया ध्यानात नाही राहत बर का नाताळ फिताळ काय तसलं, पण काय पुरी आज घरी आहेत त्यांना सुट्टी कशाची त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय मला आज नाताळ आहे म्हणून, नाही तर मला माहिती नव्हतं नाताळ आहे। तर आज इंजेक्शन पण आहे भावा बहिणींनो, इंजेक्शन पण घ्यायला जायचंय। तर इंजेक्शन कशाचं म्हणजे पंचायत पडली होती बर का। मला काय भावा बहिणींनी विचारलं पण होतं पुनमताई इंजेक्शन कशाची येतं, पण ती विटामिन टेलेवन का काय असं काहीतरी आहे बघा, विटामिन 12 काय असं आहे काहीतरी, मला नाही सांगता यायचं, पण तीच आहे विटामिनच काहीतरी आहे। मग विटामिन म्हणजे काय ती मला नाही माहिती, पण हाय आज हाय इंजेक्शनाचा दिवस आहे, पण इंजेक्शन घ्यायला जायचंय। त्याच्यात मंजुळीला काय झालंय, मंजुळीची गेली हवा, आणि मंजुळीची हवा गेल्यामुळं मंजुळीला हवा भरून आणावं लागल, तवा तिथून पुढं मग जाणार मी। आता तुमचं दाजी असल्यावर टेन्शन नसतंय मला भावा बहिणींनो, दाजी असल्यावर काय करतात नेहते मला गाडीवर बसून आणतात, पण दाजी नसलं ना की मग मला जावं लागतंय। नवरा असल्यावर जरा सुख असतंय, आणि काय होतंय हो का एवढ्या ह्याच्यात काय बोलायला गेलं की जरा छतावर दडपण आल्यावानी होतंय, त्रास होतोय, त्याच्यामुळे बोलू वाटत नाही, श्वास डायरेक्ट दम छटाय चालू होतोय, त्याच्यामुळे मी कमी रेंज मध्येच बोलती आणि व्हिडिओ पण कमी रेंज मध्येच तुम्हाला येतात त्याच्यामुळंच। आणि ही काम कसं आहे माझं शिलाई मशीनचं काम मुक्याने चालू असतंय, तिथं काय मला आहे ना बोलावं लागत नाही, नुसतं आपला ताव द्यायचा कामावर। अण्णा पुरीला काळजी घेते बाया माझी आत्या, काय सांगावं तुला, खाणं पिणं टायमाला जेवण खावण फळं फुळं, म्हणून लेकी असाव्या त्या। जेवण हो खितं घेऊन येतात मला जेवायला, कामात गुंतलेली असली ना, पण पुरी शाळेत गेल्या मी इरबळ म्हणलं तरी उपाशी काही नाही, अशी गंमत होती माझी। आता शिवण्या देती भावा बहिणीनं संत्र सोलून। आता बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न आहे बर का, पुनमताई दाजी दिसना, दाजी कुठे गेल्यात, तर त्यांना सगळ्यांना मला सांगायचंय दाजी पुण्याला मार्केटला कामाला गेल्यात या, कांदा मार्केट पुण्याचं। आता मस्त तुमच्या दाजीला मी काय म्हणते की राहून द्या मरू द्या म्हणलं, या घरी लय काम असतंय तिथं, लय त्रास, माझ्या नवऱ्याचा काळी मोडीचा आऊत आहे बाया, अंगात नाही जीव, त्यांच्या वजनापेक्षा जास्त त्यांना गोण्यात उचलाव्या लागते ते भावा बहिणींनो। म्हणलं मनक ढिलं होत्याला म्हणलं घरी या, पण ती ऐकताय का तुमचं दाजी? तू सांग, वजन त्यांचं 40 किलो आणि वजन उचलायचं किती 80-90 किलो, मग काय हवा होत असं? आणि बरं काय एकच गोणी उचलायची वय तोंडाला फेस यासारखं, त्यांना म्हणते मी बर का आता या घरी, पण ती ऐकायला तयार होईना। ती मला म्हणतात की तुझ्या एकटीवर भार राहतो घराच्या संसार परपंचाचा, मग ती म्हणतात मला नाही बरोबर वाटत की आता तू एकटी तरी कुठवर वळवड करणार, इकडं गावावर कसं असतंय 2 दिवस काम 4 दिवस घरी, आणि 4 दिवस घरी त्या 2 दिवस काम केलेलं पण पैसे टायमाला भेटत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे भावा बहिणींनो। आणि खरं आहे, ही गोष्ट खरी आहे,
आणि मग वड 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 कुणाला करावं लागतं, मला करावं लागते. बरं त्यांचं म्हणणं कसं की तुझी तब्येत नसती बरोबर आणि त्याच्यात मग सगळ्या घरादाराचा भार उचलायचा म्हणल्यावर तर त्रास होणारच ना. ती दाजी विचार करते हो तुमचं. त्याच्यामुळं म्हणते ते मी राहतो इकडं कामाला, पण माझी घाय आहे की राहू नका. आता मशिनी आणल्यात ना, 2 मशिनी आणले ते तुम्हाला सांगते. आता एक मशीन बसली की मग आपला मसाल्याचा बिझनेस चालू होईल ना ऑनलाईन. मी थांबली कशासाठी, अजून मशीन बसवायला अजून 20-25 दिवस टाइम लागेल, कारण की तो कट्टा पूर्णपणे वाळल्याशिवाय मशीन बसवता येत नाही ना ती. मग त्याच्यामुळं भाऊ बहिणीनं यंदाच्या सीझनला मग हाय ऑनलाईन आपला बिझनेस चालू होईल परत मसाल्याचा. मग त्याच्यामुळं तुमच्या दाजींना म्हणलंय काय एवढं नका ही करू, आपलं गुवान्यान तीन आपलं जीव सुखी तर सगळं आहे, नाही तर काय. बर काम सोपं असतं तर काय नसतं वाटलं, पण त्यांचं काम जरा लय त्रासदायक आहे. आणि रातून दिवस काम, ते मार्केटला झोपच नाही, दिवसभर बी कसं व्हायचं. दुखणं आलंय व त्यांना, आणि तिथं काय कोण आहे बघायला होय. दुखणं आलंय, दुखणं आपल्या नवऱ्याला ग, काय सांगावं तुला. रात्रीचं बी असतंय वय, दिवसभर काम केल्यावर माणूस म्हणतो बाबा शिनपाक संध्याकाळचा झोपल्यावर तरी हलका होईल. भूतावाने रातचं झोपेत गोण्या उचलायच्या म्हणल्यावर काय म्हणाल माणूस, बंदच नसतंय. हाई बी वंगाळ झाला असतील तब्येत, हाई बी वंगाळ झाली असेल. मी तर म्हणते 40 बी 30 आलंय का काय वजन. माझ्यापेक्षा कमी होईल. माझं तर आता माझं तवा 18 होत ती माझ्यापेक्षा कमी होईल. मग काय 10 किलो होतंय का काय. ती म्हणते माझ्यापेक्षा कमी होईल. चला भाऊ बहिणींनो, अजून तर काय तयारी केली नाही मी. आज रिपोर्ट काढायला पण बोलावलंय ना डॉक्टरांनी, तर मी म्हणलं बघू आता, आज जर नाही गेली तर उद्या जाईन रिपोर्ट काढायला. जीव येत यावं, लय जवळ नाही जायचं, लय लांब आहे. त्यात साऱ्या रस्त्याची कामं चालले ते. आधीच माझं दुखतं आणि त्याच्यावर त्या गाडी चालवायचं म्हणलं की मला लय कटाळा येतोय, काय सांगायचं. मोसंब्या खायला या, मोसंब्या. जेवण ही केलंय मी, गोळी खाल्ली या. गोळ्या बी संपल्यात आता, दुपारची गोळी नाही, 2 दिवस झालं कालच्यापासून. शिवण्याने सोडली बघा मोसंबी, आता खायची. फळं आणायच्यात अजून खायला. मोसंब्या, संत्र्या, नारंग्या सगळं घेऊन येते आता, किलो 2-2 किलो. काय तर खवट खाल्ली का ग ती सगळी, हाय का होय. त्याच्यात ना रात्री साखर भरून दोन्ही. मग काय आता ती तशीच ठेवून द्यायची होय. आमच्या लेकींच्या एक ध्यानात राहत नाही बघा खायचं. मला वाटलं संपून गेले. खायला आणलेलं तसंच ठेवते ते. केळं जर आणली ना तर तेवढं ज्या दिवशी आणल त्याच दिवशी खायचं, आणि परत त्याचा वास सुटला तरी बघत नाही. सफरचंद, केळं म्हणूनच मी आणत नाही काय. सोल दी पटकोनी ड्रॅगन फ्रूट आणलं का मला. पप्पाला आणायला लावते ना, पप्पा यायचाय ना तिचा, मग पप्पाला आणायला लावते तिकडे. येणार ड्रॅगन फ्रूट खाऊ वाटलंय तिला. ड्रॅगन फ्रूट काळ काळ, त्याच्यात पेश्या वाढतात ना जणू, त्याने पेश्या वाढायचं फळ. तुला पण आणायला. तेव्हा तिकडं धबाक भाकरी चालल्या त्या. ती मधवी पोरगी आहे बारीक, मधवी अपूर्वा नावाची, भाकरी करते या गरम गरम दुपारचं जेवण.
आणि मोठी पोरगी काय करते गड्या? बसली होय. बसली. मोठे पोरे हाय वय. मी म्हणलं कुठे गेली? काढ ना पटकीने दे की बाया खाऊ दे. की यांनी बरे आपी भाकऱ्या लय मोठ्याल्या करते. सगळ्या भावा बहिणीला आवडल्या त्या. अपूर्वा भाकरी चांगल्या मोठ्या मोठ्या करते. तवा भरून भाकरी असते ते. तुम्ही तर रात्री बघितली. आता मी काय उठत नाही दाखवाय भावा बहिणींनी तुम्हाला. हो. तिने पाताव्याच्या खाली केली. हं. तर चला भावा बहिणींनो, जास्त काय आता नाही बोलत बर का. बाय बाय करती. खाती शिवण्याने सोललंय मोसंबी एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी. खाती उरीशी मोसंबी. होय. संपल्या का मोसंबी? हा किती घालते? म्हणजे शे- किती किती होते ग? 4 आणलेले. किलो ती 4च मोसंबी बसलेले. हा फक्त 4. चला भाऊ बहिणींनो, तुमचं झालं का जेवण सांगा. आता अपूर्वाने काय कालवण केलंय ग? बटाटा केलंय. बटाट बाजरीच्या भाकरी, नातखोळा. तर सगळ्यांनी जेवायला लागले. मी जेवायला या. आता जेवायत नाही त्याच्यामुळं आता काय म्हणत नाही तुम्हाला जेवायला या. पण मी जेवायला लागल्यावर काय माहिती व्हिडिओ काढती नाही काढत. पण जेवायला या आताच म्हणून म्हणते मी तुम्हाला. मोसंबी बी खायला या. तर चला बाय बाय सगळ्यांना.